अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जादूमहल चौकात जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत मृतकाचा मित्र गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यात सहभागी सर्व आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री जादूमहल चौक परिसरात सुमारे 10 ते 12 अल्पवयीन मुलांच्या टोळीने 2 तरुणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात 22 वर्षीय सागर गिरीधर सलामे याचा मृत्यू झाला. सागर हा साप्ताहिक बाजारात भाजी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सुमारे 10 दिवसापूर्वी सागरचा एका अल्पवयीन मुलासोबत वाद झाला. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी कट रचल्याचे समोर आले आहे. घटनेच्या रात्री महाप्रसाद कार्यक्रमादरम्यान सागरला फोन करून जादूमहल चौकात बोलवण्यात आले. सागर आपला मित्र हर्षल उर्फ ॲलेक्स शिंदेसोबत तिथे पोहोचताच आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी दोघांना घेरले. यानंतर आरोपींनी दंडे, रॉड आणि चाकूने दोघांवर तुफान हल्ला केला. सागर जीव वाचवण्यासाठी पळाला, मात्र आरोपी त्याचा पाठलाग करत नंदिनी मेडिकल स्टोअरजवळ पोहोचले आणि त्याच्यावर वारंवार चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत सागर खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र हल्लेखोर वाकलेकर यांची बुलेट मोटरसायकल घेऊन फरार झाला. घटनेची माहिती मिळताच डीसीपी निकेतन कदम तसेच कळमना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी वाकलेकर यांना तातडीने भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना लकडगंज येथील न्यू इरा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हां, पोलीस ठाणे हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रॅली निघालेली असल्याने आम्ही पेट्रोलिंग करीत असताना DBPSI मस्के यांचा फोन आला की जादूमहल चौकापासून समोर सिद्धेश्वरकडे जाताना नंदिनी मेडिकल समोर एक इसम रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडलेला आहे. अशा माहितीवरून आम्ही लगेच तात्काळ स्टाफसह फॉरेन्सिक मोबाईलला कॉल करून तिथे पोहोचलो असता सगळं गोपनीय बातमीदारांकडून आणि DB पथकाकडून लगेच माहिती घेतली असता सागर गिरीधर सलामे, मृतक हा सागर गिरीधर सलामे, वय 25 वर्ष, राहणार सोनझेरी, पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतील राहणारा होता. आणि त्याच्या बाबतीत ओळख पटल्यावर त्याचे वडिलांना वगैरे कॉल करून तिथे बोलवलं असता वडिलांनी सांगितले की आता 10 मिनिटापूर्वीच मला फोन आला व त्याने सांगितले होते की तो 10 मिनिटात येणार आहे, आपण सोबत जेऊ. त्यानंतर आम्ही संपूर्ण गोपनीय माहितीदारामार्फत माहिती घेतली असता सावित्रीबाई फुले नगरमधील कमीत कमी 10 ते 12 इसमांनी 10 दिवसापूर्वी इथेच राणी भोसले नगर येथे नमूद मृतक याच्यासोबत कोणत्या तरी अज्ञात कारणावरून वाद झाला आणि नमूद मृतक याने यातील आरोपी याला दंडाने मारहाण केलेली होती. तर तो राग मनात धरून या 10 ते 12 युवकांनी नमूद हा इकडे या हद्दीत जादूमहल चौकात आला असता आणि या 10 ते 12 युवकांना दिसला असता त्या लोकांनी त्याला ओळखले आणि लगेच ते 10 ते 12 युवक तिथे धावले आणि धावून तीक्ष्ण हत्यारांनी व लाकडी फडीने व विटांनी मृतकावर वार केले. त्यामुळे मृतकाच्या छातीवर गंभीर जखम होऊन मृतक जागीच म्हणजे त्याला मारण्यात आले, तरी सुद्धा त्याने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो समोर जाऊन सिद्धेश्वर रोडवर जाऊन पडला.